आपलं हे दाखवायचं नाहीये का? म्यूट करून हे करायचंय? आज हम लोग मराठी का एक लेसन देखने वाले हैं। उसका स्वाध्याय ही आज मुझे करना है। मैं गोरेगांव म्युनिसिपल सेकेंडरी स्कूल में पढ़ाती हूँ और मेरे 2 सब्जेक्ट है लैंग्वेज के, एक हिंदी और दूसरा मराठी है। 9th और 10th दोनों क्लास के लिए मैं पढ़ाती हूँ। तो आज हम लोगों ने जो कल ही आपका लेसन हो गया है ऑलरेडी वेनिस नाम का। तो वेनिस लेसन के बारे में आज हम देखने वाले हैं। वेनिस लेसन का अगर आप देखेंगे तो एक प्रकार का एक स्थूल पाठ है जिसे पूरक पठन कहा जाता है। ये स्थूल पाठ है यानी कि रैपिड रीडिंग करना है और इसके क्वेश्चन आंसर करना है। तो आज हमें खाली इसका स्वाध्याय देखना है। तो इसके पहले मैं थोड़ा सी आपको प्रस्तावना दिखाना चाहती हूँ। तो वेनिस नाम के बारे में अगर आपने कल देखा ही है, तो वेनिस शहर किस प्रकार से है, यानी कि वो अगर आप देखेंगे तो सारे वहां पर पानी ही दिखाई देता है हर जगह पर, रास्ता कहाँ पर भी दिखाई नहीं देता है। एक जगह से दूसरी जगह जाना भी रहेगा तो खुद की हर सबकी बोट रहती है, लॉन्चेस रहते हैं। इस प्रकार की ये सुंदर सिटी है। ये जो यूरोप खंड है, वहां पर इटली नाम का शहर है, उस शहर में ये वेनिस नाम की सिटी बनाई गई है। ऑलरेडी वहां पर बहुत सारे बेट हैं, कम से कम 118 वहां पर बेट है। और वो छोटे छोटे बेट बनाकर उन्होंने क्या किया है, इस सिटी का निर्माण किया है। आर्टिफिशियल सिटी बनाई गई है वहां पर। ये देखने के बाद आपको भी सीन देखने के बाद लगता होगा कि वाह कितना सुंदर है यहाँ का, हमें भी जाकर यहाँ पर एक ना एक दिन विजिट करनी चाहिए। तो वेनिस शहर एक प्रसंग वर्णन दिया है। तो ये यहाँ के जो राइटर है रमेश मंत्री, उन्होंने इस प्रसंग वर्णन में यही बता दिया है कि वहां विजिट करने के बाद ये शहर किस प्रकार से दिखाई देता है। इस प्रकार से बहुत सारे लेसन आप लोगों को लास्ट ईयर भी पढ़ने के लिए थे, जैसे कि हिमालय का दर्शन। और यहाँ हम लोग घर बैठे बैठे हिमालय का दर्शन ले सकते हैं। इस प्रकार के ये पाठ रहते हैं, कश्मीर का दर्शन। उसी प्रकार से वेनिस भी एक प्रवास वर्णन है। वहां पर हम लोग बिना जाए घर बैठे बैठे वहां पर गए हैं ऐसे समझकर ये लेसन अगर पढ़ेंगे तो सच में बहुत ही रोमांचक ये लेसन है। प्रवास वर्णन की तरह यहाँ पर किया गया है। तो यहाँ पर अगर आप देखेंगे तो ये बड़ा सा ब्रिज आपको दिखाई दे रहा है, यही ग्रैंड कैनल है जिसके बारे में इस पाठ में विस्तारित रूप से दिया गया है। तो इस पाठ के अगर अगर आप लेसन देखेंगे तो यहाँ पर वेनिस नाम का आपको स्थूल पाठ दिखाई दे रहा है स्क्रीन पर। इस पाठ के राइटर है रमेश मंत्री और उन्होंने मोस्ट ऑफ प्रवास वर्णन लिखे हैं, विनोदी लेखक है ये, एक प्रकार के कथाकार भी है। तो वेनिस शहर जो है पानी पर तैरने वाला ये शहर है, इसके बारे में यहाँ पर जानकारी दी हुई है। ये पाठ आपने कल ही पढ़ा है। एक बार लेसन पढ़ाने के बाद अगर दूसरी बार रिटर्न आप रिवीजन करेंगे, फिर से रैपिड रीडिंग करेंगे, रिवीजन करेंगे, तो आपको दिमाग में वो चिरकाल याद में रहता है। तो आज हमें ये लेसन नहीं पढ़ना है, इस लेसन का स्वाध्याय हमें आज देखना है। तो इस स्वाध्याय में अगर आप देखेंगे क्या करना है आपको, यही प्रश्न मोस्ट ऑफ पास क्वेश्चन दिए हैं। स्थूल पाठ के जितने भी प्रश्न उत्तर है आपको जैसे कि वैसे बाहाट करके परीक्षा में लिखने रहते हैं। अगर आप देखेंगे 9th और 10th दोनों का पोर्शन सेम है। तो अगर आपको इस साल ही पता चला कि आपका जो बायफरगेट किया हुआ ये किताब है, इंडेक्स है, इस इंडेक्स में अगर इसी साल से आपको पता चलेगा कि पहला विभाग, दूसरा विभाग, तीसरा विभाग और चौथा विभाग, चारों विभाग में पद्य अलग करना है, गद्य अलग करना है और स्थूल पाठ यानी कि पूरक पठन आपको अलग करने हैं। हर सेशन में एक आपको स्थूल पाठ दिया है, यानी कि एक पूरक पठन दिया हुआ है। तो हर अगर आप लोग विभाग में देखेंगे तो लाम मोस्ट ऑफ 4 लेसन होने के बाद पांचवा जो आता है वही स्थूल पाठ और कॉर्नर में लिखा भी गया है। तो ये स्थूल पाठ आपको दिए हुए हैं, कम से कम 4 स्थूल पाठ करने हैं और 4 स्थूल पाठ के ऊपर जितने भी प्रश्न उत्तर रहेंगे आपको अच्छे से मराठी की नोटबुक में नोट डाउन करने हैं और यही बाय करके आपको लिखना है। 101% आपको यही प्रश्न आ जाते हैं परीक्षा में। इसके ऊपर बाहर का कोई भी क्वेश्चन आ जाता नहीं, लेकिन बाकी के गद्य या पद्य विभाग में आपको पैराग्राफ दिया जाता है। पैराग्राफ के ऊपर से आपको कृति करनी रहती है। तो इस कृति में अगर आप देखेंगे तो कहाँ के भी क्वेश्चन उस पैराग्राफ से रिलेटेड आ सकते हैं, यानी कि हम नहीं बोल सकते कि यही दिया है टेक्स्ट बुक के नीचे तो यही प्रश्न आएगा। लेकिन स्थूल पाठ में ये बात आपको अच्छी है कि आपको कम से कम 6 नंबर का ये प्रश्न आने वाला है 80 नंबर के पेपर में। तो यही प्रश्न है, अगर आपको फर्स्ट सेमेस्टर में 9th में अगर देखा जाएगा तो 2 ही लेसन है इस पूरक पठन के, 2 ही स्थूल पाठ के लेसन आपको करने हैं और 2 लेसन के ऊपर कम से कम 9 क्वेश्चन है। इस पार्ट के 5 है और दूसरे पार्ट के 4 क्वेश्चन है। वो 9 क्वेश्चन आप लोग अच्छे से नोटबुक में नोट डाउन करेंगे और वही याद करके जाओगे तो 6 नंबर आपके यहाँ वो आपको मिलेंगे ही, क्योंकि यही प्रश्न आने वाला है।
मोस्ट ऑफ स्कूल पाठ में यही बात होती है कि जो भी पाठ के नीचे आपको स्वाध्याय में जो क्वेश्चन दिए जाते हैं वही क्वेश्चन आपको पूछे जाते हैं। तो यहाँ पर अगर पहला प्रश्न आप देखेंगे तो टिपालिहा में से फर्स्ट क्वेश्चन आ जाता है ग्रैंड कैनल, और दूसरा है व्हेनिस स्टेशनच्या बाहेरचा परिसर। एक प्रश्न आपको 3 नंबर के लिए आ जाता है परीक्षा में, दूसरा 3 नंबर के लिए आ जाता है। अगर आपको ये एक प्रश्न दिया है और दूसरा एक प्रश्न दिया है तो आप क्या करते हो, यही 2 टिप्पणियां लिख देते हो और फिर आपका हो गया प्रश्न। लेकिन ये एक ही क्वेश्चन में 2 छोटी-छोटी आपको टिप पूछा गया है, 2 का आपको डेफिनेशन का आंसर यहाँ पर देना है, तो आपको ऐसे नहीं करोगे कि ये एक ही क्वेश्चन माना जाएगा। यानी कि 3 नंबर के लिए एक ही क्वेश्चन हो जाता है, जैसे कि 1.5 मार्क का एक क्वेश्चन रहेगा, दूसरा 1.5 मार्क का रहेगा, यानी कि 2 क्वेश्चन सॉल्व करेंगे आप, तभी आपको 3 मार्क्स मिलेंगे। उसके बाद अगर चौथा प्रश्न दिया, व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे, पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या। अगर ये क्वेश्चन आ जाता है तो यहाँ पर आपको एक ही सेंटेंस का उत्तर देना है, एक ही प्रश्न का उत्तर देना है, तो ऑब्वियसली आपको ये 3 नंबर के लिए प्रश्न रहेगा, एक ही प्रश्न रहेगा। लेकिन अगर आपने ये चॉइस किया उसमें, तो इस प्रश्न के लिए आपको 2 प्रश्नों के उत्तर लेना जरूरी है, 2 क्वेश्चन का आंसर देना बहुत जरूरी है। तो अगर पहला प्रश्न दिया है ग्रैंड कैनल के बारे में अगर हमें देखना है, उसके बाद इन सारे प्रश्नों के हमें उत्तर करने हैं। लेकिन इसके पहले इस पार्ट में से मोस्ट ऑफ जो शब्दार्थ आए हैं, ये शब्दार्थ आप नोट डाउन करेंगे या स्क्रीनशॉट लेंगे तो बहुत अच्छा हो जाएगा, क्योंकि बहुत सारे स्वाध्याय में आपको शब्दों के अर्थ नहीं समझ में आते हैं और इसके लिए बहुत सारे सेंटेंस नहीं बना पाते हो। इसलिए ये शब्दार्थ आप लोग लिखो या स्क्रीनशॉट लो और बाद में लिख सकते हैं आप लोग। जैसे कि देखो, चिकार शब्द इस पैराग्राफ में आया है, उसका अर्थ है विपुल। विराड मतलब वास्तव है, यानी कि रेसिडेंशियल, वहां पर रहने वाले लोगों को विराड कहा जाता है, कुटुंब कहा जाता है, फैमिली कहा जाता है। उसके बाद इरादा, इरादा यानी कि उद्देश्य, वहां रहने का इरादा क्या है, यानी कि वेनिस शहर में बहुत सारे लोग रहने के लिए जाते हैं, कोई रेसिडेंशियल घूमने के लिए जाते हैं। औपचारिक, औपचारिक यानी कि आर्टिफिशियल, वेनिस नाम की जो सिटी बनाई है वो आर्टिफिशियल है। उसके बाद कालवा, कालवा मतलब नदी से पानी, शेती यानी कि एक प्रकार का छोटा सा कैनल बनाया जाता है, उसे मराठी में कालवा कहा जाता है। यानी कि कोई भी बड़ी सी नदी रहेगी, उस नदी का पानी इकट्ठा करके एक अच्छे से ग्रैंड कैनल यहाँ पर बना दिया है। उसी प्रकार से छोटे छोटे कैनल बनाए जाते हैं, उसे ही कालवा कहा जाता है। उसके बाद नाव, नाव मतलब होड़, होट या बोट जिसे कहा जाता है, यानी कि हम लोग इसे नौका भी कह सकते हैं, यानी कि ये समानार्थी शब्द के रूप में भी आप उसे याद में रख सकते हो। युगल मतलब, युगल भी शब्द बहुत बार आपको इस लेसन में आ गया है, उसे जोड़ी कहा जाता है, कपल कहा जाता है। जो मैरिड लोग घूमते हैं उसे मोस्ट ऑफ कपल कहते हैं। उसके बाद विस्तीर्ण यानी कि अफाट, उसके बाद पुकार, हाक्काटी, उत्साह, जोश, तारुण्य यानी कि तरुणपन, यूथ जिसे हम लोग कहेंगे, यंगेस्ट कहेंगे, अद्भुत, अपूर्व, एकमेव, एकच एक यानी कि ओनली वन, निरुद्योगी, कामकाज नसलेला, कुटुंब, काठोकाठ परिपूर्ण, उसके बाद सुसाट यानी कि जोरात, लाडिक यानी कि लाडेवाना, फुंसका यानी कि गुच्छ, यानी कि किसी फूलों का जैसे हम लोग बोलते हैं कि गुच्छ रहता है, उसी प्रकार से। निवांत यानी कि शांत, स्टील यानी कि चुपचाप, अलिप्त यानी कि अलग, कुछ हटके, मुनिम यानी कि व्यवस्थापक। मुनिम शब्द बहुत बार आ गया है, यानी कि इसके बारे में छोटी सी स्टोरी यहाँ पर इस लेसन में दी है। मुनिम किसे कहा गया है, एक मैनेजर है, व्यवस्थापक है, उसे मुनिम कहा गया है। उसके बाद इस पार्ट की अगर टिप अगर आप देखेंगे तो इसका भी स्क्रीनशॉट लेना है आपको। इसका भी अर्थ आपको अगर पता चलेगा तो आप कोई भी क्वेश्चन इस पार्ट में पूछा जाएगा, इसका उत्तर आप आराम से लिख सकते हैं। तो यहाँ पर वेनिस किसे कहेंगे, इस पार्ट के लेसन का नाम ही वेनिस दिया है। तो पूर्वोत्तर इटलीतील एक शहर है, मैंने आपको सबसे पहले ही स्टार्टिंग में बताया दिया था कि यूरोप खंड है, जैसे हम लोग आशिया खंड में रहते हैं, हमारा भारत एक कंट्री है, उस कंट्री में हम लोग जैसे कि मुंबई एक प्रकार की राजधानी है, तो उस राजधानी में हम लोग रहते हैं, कैपिटल में रहते हैं। उसी प्रकार से यहाँ पर इटली नाम का एक शहर है, उस इटली नाम के शहर में वेनेटो नाम प्रांत की एक राजधानी है, कैपिटल है, और उस वहां पर ही वेनिस नाम का शहर बनाया गया है। वहां पर कम से कम 118 लहान बेटांचा समूह है, और उस समूह को इकट्ठा करके वहां पर वेनिस नाम की सिटी बन गई है, शहर बन गया है। पोर्टर्स, पोर्टर्स किसे कहते हैं, म्हणजेच वाहक, किंवा या एक जगह से दूसरी जगह पर जो सामान लेकर जाते हैं, कुली जिसे हम लोग कहते हैं, उसे ही पोर्टर्स भी कहा जाता है। तीसरा टिप यहाँ पर दी है ग्रैंड कैनल, यानी कि इसका हमें डेफिनेशन बाद में करना है। ग्रँड कॅनल किसे कहेंगे, एक जागतिक वारसा स्थळ, जगातील सर्वात लांब कालवा
यानी कृत्रिम नदी, यानी कि इस प्रकार से नदी का रूप वहां पर बनाई हुई आर्टिफिशियल नदी है। और वहां पर एक बड़ा सा कैनल बनाया है, उसका ही नाम ग्रैंड कैनल है। वो जगह प्रसिद्ध है, यानी कि बहुत सारे पर्यटक, यानी कि घूमने के लिए जो भी लोग आ जाते हैं वो वहां पर विजिट करते ही करते हैं। जैसे कि अपना अगर महाराष्ट्र देखेंगे तो महाराष्ट्र में बहुत सारे ऐसे विजिटर मोस्ट ऑफ मुंबई में आ जाते हैं, यानी कि अरबी समुद्र है, वहां पर बहुत सारा जू चौपाटी की तरह अलग अलग प्रकार की पानियों की चौपाटियां हैं। उसके बाद ग्रेट गेटवे ऑफ इंडिया है, यानी कि ताज होटल है, यानी कि बहुत सारे ऐसी पर्यटन स्थळ है, यानी कि वहां पर लोग देखने के लिए जाते हैं। उसी प्रकार से इटली शहर आहे, त्या शहरामध्ये ग्रँड कॅनल नावाचा जो कालवा आहे, त्या कालवामध्ये सुद्धा खूप सारे लोक व्हिजिट करायला जात असतात। त्याच्यानंतर वेन्झिया, वेन्झिया नावाचं सुद्धा इटलीतील एक बंदर आहे, यानी कि एक छोटासा वहां पर ये बनाया गया है कैनल की तरह। पियाझा, यानी कि ये भी शब्द पाठ में आ गया है, ज्याला इंग्रजीत सेंट मार्क स्क्वेअर असेही ओळखले जाते, यानी कि पर्यटक, यानी कि घूमने के लिए जो टूरिस्ट लोग जाते हैं वो भी वहां पर जाते हैं। उसके बाद अर्थतज्ञ है, यानी कि वहां पर जो भी सलाहकार है, विद्वान है, वो भी वहां पर पढ़ने के लिए जाते हैं, यानी कि देखने के लिए शहर जाते हैं, क्योंकि वो पानी पर तैरने वाला शहर है। उसके बाद लीरा भी शब्द आ गया है, वो एक प्रकार का इटली का चलन है, यानी कि कॉइन, हम लोग जैसे रुपीज का यूज करते हैं इंडिया में, उसी प्रकार से लीरा नाम का वहां पर चलन है, यानी कि उसका पैसों में इस्तेमाल किया जाता है। उसके बाद रोम, यानी कि इटली शहर की राजधानी है। इस प्रकार की टिप्पणियां इस लेसन में आ गई है। इसका भी आप स्क्रीनशॉट लेकर ये भी राइटिंग करेंगे तो बहुत अच्छा है। आप लोग मोस्ट ऑफ समानार्थी शब्द, टिप्पणियां जितना भी राइटिंग करेंगे उतना आपका साफ सुथरा लिखने के लिए आपको आदत बन जाएगी। क्योंकि मोस्ट ऑफ अगर देखेंगे लॉकडाउन के कारण आप लोग घर पर है, मोस्ट ऑफ ऑनलाइन सब हम लोग पढ़ाते हैं, लेकिन आपका राइटिंग स्किल बहुत कम हो गया है। और लैंग्वेज के पेपर जो रहते हैं वो बहुत लेंथी रहते हैं। राइटिंग स्पीड जिसका भी अच्छा रहेगा वही अच्छे से पेपर कर सकते हैं। तो यहाँ पर अगर आप देखेंगे नेक्स्ट नेक्स्ट शायद मेरा जब रहेगा लेक्चर, तब आपको राइटिंग स्किल के बारे में ही मुझे बताना है। जैसे कि आपका क्वेश्चन पेपर 80 नंबर का है, तो वो पेपर किस प्रकार से सॉल्व करने हैं, उसके कोई क्वेश्चन मुझे करने हैं। तो नेक्स्ट लेक्चर आप जरूर ज्वाइन करना, और आपको फिर राइटिंग स्किल में किस प्रकार से करना है इसके बारे में मैं बताऊंगी। तो अगर आज हम देखेंगे तो वेनिस पार्ट के लेसन के हमें स्वाध्याय करना है। इसमें से सबसे पहला प्रश्न टिपा लिया है, उसमें से ग्रैंड कैनल नाम का हमें आज टिप लिखनी है। तो ग्रैंड कैनल और दूसरा है वेनिस स्टेशनच्या बाहेरचा परिसर। ये दो ही क्वेश्चन आपको यहाँ पर दो ही टिप्पणी करनी है, तो एकदम शॉर्टकट में लिखना है। अगर इस पार्ट से स्थूल पाठ क्यों कहा गया है, अगर प्रश्नों के उत्तर नहीं आते हैं तो आपको इस पार्ट में ऑलरेडी क्या दिया है ये भी अगर आपको जानकारी रहेगी तो इसके बारे में भी आप लिखेंगे तो बहुत अच्छा हो जाएगा। तो ग्रँड कॅनल बद्दल तुम्हाला माहिती जर लिहायची असेल तर प्रमुखतः तुम्ही बघाल तर वेनिस स्टेशनच्या बाहेर रस्त्याऐवजी एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा प्रचंड कालवा दिसतो। यानी की या ग्रँड कॅनल बद्दल प्रस्तावना सांगत असताना या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुम्हाला एवढं लिहिणं गरजेचं आहे की वेनिस स्टेशनच्या बाहेर रस्त्यांऐवजी विस्तीर्ण नदीसारखे प्रचंड कालवे दिसतात। यानी कि वहां पर रास्ता आपको दिखाई नहीं देगा, रस्त्याऐवजी वेगवेगळे कालवे तयार केलेले आहेत, त्यातील ग्रँड कॅनल म्हणतात। त्यात अनेक पॉटर, टॅक्सी म्हणजे लहान मोटार लॉन्चेस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या आहेत। नाव मतलब मैंने बोट बताया है आपको, नाव का समानार्थी शब्द। यानी कि वहां पर आप लोग अगर रास्ते से बाहर आपको आप अगर उतर गए वहां पर, यानी कि ट्रेन से उतर गए या एरोप्लेन से उतर गए, तो वहां बाहर देखने के बाद आपको ऐसे माहौल लगेगा कि यहाँ पर कोई बाढ़ आ गई है क्या, क्योंकि बाहर जहां पर भी देखेंगे वहां पर पानी पानी आपको दिखाई देगा, कहीं पर भी रास्ता नहीं दिखाई देगा। तो इसीलिए एक जगह से दूसरी जगह जाने के लिए आपको वहां पर लॉन्चेस रखी गई है, यानी कि यांत्रिक नावा उभ्या केल्या आहेत, यंत्र से चलने वाली मोटर वहां पर रखी गई है। प्रवासी पोटात घेऊन या नावा उत्साहाने याच कॅनलवर ये जा करत असतात। प्रेमात पडलेल्या युगलांच्या विजेच्या वेगाने सुसाट घेऊन जाणाऱ्या मोटर लॉन्चेस पर्यंत वेगाच्या अनेक प्रकारच्या नावा या ग्रँड कॅनलवर प्रवास करत आहेत। म्हणजेच इथे वेगवेगळ्या प्रकारच्या नावा ठेवलेल्या आहेत ग्रँड कॅनलवरून। एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, प्रवास करायचा असेल, तर लोकांना काय केलं जातं, त्या लॉन्चेस मध्ये, त्या बोटांमध्ये बसवलं जातं आणि त्या बोटीच्या साह्याने एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्याची सोय केलेली आहे इटली शहरामधील व्हॅनिस या ठिकाणी। या कॅनलच्या पाण्यात नेहमीच तारुण्य सळसळताना दिसते। या ग्रँड कॅनलच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या दिसतात। या 4 खुर्च्यांमध्ये टेबल आणि त्यावर रंगीबेरंगी प्रचंड छत्री ठेवलेली आढळते। या खुर्च्यावर बसून बियर किंवा कॉफी घेत पाण्यातून प्रवास करणाऱ्या नावाकडे पाहणे
सगळ्यांना मनापासून आवडते. आणि की इतरांही या प्रश्नाचं एवढंच तुम्हाला उत्तर लिहायचं आहे, की ह्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना ग्रँड कॅनलचा प्रवास करत असताना तिथे कोणत्या प्रकारच्या सोयी केलेल्या आहेत. बोटीतून बाहेर पडल्यानंतर किंवा लॉन्चेस मधून इकडून तिकडे जात असताना खूप सारे तुम्हाला कपल्स तिथे दिसत आहेत. त्याच्यानंतर खुर्च्या टाकलेल्या आहेत, म्हणजे शांतपणे तिथे पर्यटन क्षेत्र आहे. खूप सारे लोक फिरण्यासाठी जात असतात, मजा घेण्यासाठी जात आहेत. मग त्या ठिकाणी रंगीबेरंगी छत्र्या तुम्हाला दिसतात, ज्याप्रमाणे तुम्ही जर गेट ऑफ इंडिया किंवा आपल्या ह्याच्यामध्ये गोव्यामध्ये जर फिरायला गेलात असेल तर तिथे सुद्धा या प्रकारचाच तुम्हाला चित्र दिसतं की छानपैकी तिथे बीच आहेत आणि बीचवर येणारे जो कोण प्रवासी असतील किंवा जे बघायला येणार आहेत त्यांच्यासाठी बसण्याची सोय केलेली असते, कॉफीची सवय केलेली असते. तर हे बाहेरच्या देशामध्ये असल्यामुळे इथे बियर आणि कॉफी अशी दोन्ही पेय ठेवलेली आहेत आणि प्रवासांची येणाऱ्या प्रवासांना आवडेल असे तिथे दिलं जातं, त्यांना शांतता दिली जाते आणि सगळ्यांना मनापासून ग्रँड कॅनल हा परिसर खूप आवडतो. इस प्रकारचे इस प्रश्न का या प्रश्नाचे उत्तर तुम्ही लिहू शकता. दूसरा प्रश्न दिलेला आहे वेनिस स्टेशनच्या बाहेरचा परिसर, यानी कि वेनिस नाम का जो स्टेशन है त्या बाहेरचा परिसर यानी कि वहां का माहौल किस प्रकार से बनाया है, यह हमें यहाँ पर इस प्रश्न का उत्तर शॉर्टकट में लिख देना है. वेनिस स्टेशनच्या बाहेर रस्ताच नाही, एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा पसरलेला एक प्रचंड कालवा आहे, त्यालाच ग्रँड कॅनल म्हणतात. लेखक तेथे पोहोचला तेव्हा या कॅनलमध्ये अनेक वॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटार लॉन्चेस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या होत्या. बेन्झिया बेन्झिया, पियाझा पियाझा असा यांचा पुकार बसला होता. टॅक्सीपेक्षा बस स्वस्त पडणार, त्यामुळे इतर अनेक प्रवाशांप्रमाणे मोठ्या बोटींचे तिकीट घेऊन लेखक बोटीत बसला. दोन 100 प्रवासी पोटात घेऊन नाव जोरात पुढे निघाली. यानी की व्हेनिस स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर लेखक स्वतः तिथे गेलेले आहेत. रमेश मंत्री यांनी स्वतःच्या जीवनात प्रवास केलेला होता आणि त्यांनी स्वतःबद्दल इथे माहिती सांगितलेली आहे. तर ते सांगत आहेत की व्हेनिस स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर मला कुठेही रस्ता दिसला नाही, कारण सगळीकडे प्रचंड कालवे होते आणि त्या कालव्यांमध्ये ग्रँड कॅनल असं त्या कालव्याचं नाव होतं आणि तिथेच बघायला गेले तर खूप साऱ्या टॅक्सी होत्या, लॉन्चेस होत्या, मोठ्या मोठ्या यांत्रिक बोटी होत्या आणि त्या बोटींमध्ये लोक ओरडत होती. म्हणजे ज्याप्रमाणे आपण वडापच्या जर गाड्या तुम्ही बघितल्या तर अगर यानी की रस्त्यावरती तुम्ही उभे राहिलात तर खूप सारे रिक्षावाले विचारत असतात कुठे जायचंय, दादर जायचंय, मुंबई जायचंय, आणि ते असे ओरडत असतात दादर दादर मुंबई, यानी की बँड्रा बँड्रा असे ओरडत असतात. त्याप्रमाणेच व्हेनिस शहरामध्ये वेन्झिया वेन्झिया, पियाझा पियाझा या तिथल्या शहरांची नावं आहेत आणि तिकडे तुम्हाला जायचं असेल तर ते असे ओरडत असतात की ह्या बोटी तिकडे जाणार आहेत. मग तुम्हाला लगेच समजून येणार की आपल्याला त्या रस्त्याला जायचंय, त्या बोटीत बसायचं आहे, म्हणून ते ओरडत आहेत. मग टॅक्सीपेक्षा मोठ्या लॉन्चेस आहेत त्यांचं तिकीट अजून कमी असतं, कारण एका वेळी खूप सारे लोक त्या ह्याच्या लॉन्चमध्ये बोटीमध्ये बसू शकतात आणि तिथे एका वेळी कमसे कम 100 लोक प्रवासी एका बोटीमध्ये बसत असतात. जर तुम्ही गेटवे ऑफ इंडियाला गेलात तर तिथे सुद्धा छानपैकी लॉन्चेस आहेत, बोट आहेत. कमीत कमी 60 ते 70 लोक एका वेळी ते लोक घेऊन जात असतात. म्हणजे इथे 200 लोक यानी की 200 प्रवासी एका बोटीमध्ये बसू शकतात. एवढ्या मोठ्या लॉन्चेस व्हेनिस शहरामध्ये त्यांनी कॅनलवरती ठेवलेल्या आहेत आणि त्यासाठी सुद्धा कशासाठी, प्रवाशांसाठी ठेवलेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहित असताना या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या पाहिजेत. या 2 टिपा लिहा. हे 2 प्रश्न आहेत. 3 मार्कासाठी हा प्रश्न येऊ शकतो. तुम्ही जर लिहून घेत असाल तर नक्की लिहून घ्या, नाहीतर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि छानपैकी तुमच्या नोटबुकमध्ये प्रश्न उत्तर लिहा. हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न बघूया आपण आता. प्रश्न क्रमांक 2 आहे. त्याच्यामध्ये पण असेच 2 टिपा छोटे छोटे दिलेले आहेत, पण ह्या टिपा स्वरूपात लिहायचं नाही, तर त्याच्या पुढे कोणतं कारण आहे ते तुम्हाला 2 पॅराग्राफ मध्ये लिहायचं आहे. तर तुम्ही छानपैकी जर पाठ वाचलात तर त्या पाठामध्ये काय दिलं आहे त्याची जरी प्रस्तावना करून तुम्ही लिहिली तरी छानपैकी या प्रश्नाचं उत्तर होऊ शकतं. खालील मुद्द्यांच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा. यानी की व्हेनिस सिटी के बारे में, व्हेनिस शहराबद्दल तुम्हाला काय करायचं आहे, वर्णन करायचं आहे. आणि खाली 2 सेंटेन्स तुम्हाला दिलेली आहेत, 2 वाक्य दिलेली आहेत. ती वाक्य पकडूनच तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर करायचं आहे. तर व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन. जल मतलब पाणी, पाण्याचं दर्शन आपल्याला कुठे होत आहे, व्हेनिस शहरामध्ये होत आहे. ते कशावरून होत आहे, कशावरून तुम्हाला समजलं, कोणत्या सेंटेन्स वरून समजलं, इथे या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आणि दुसरं आहे व्हेनिस म्हणजे अवर्णनीय शहर. अवर्णनीय मतलब एकदम सुंदर, यानी कि जैसे कि हम लोग बोलते हैं कि ताजमहल हा अवर्णनीय आहे, हिमालय पर्वत अवर्णनीय आहे, म्हणजे खूप सुंदर आहे. म्हणून त्या शहराबद्दल तुम्हाला काय समजलं आहे या पाठामधून,
प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तर स्टार्टिंगलाच प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुम्हाला असं लिहायचं आहे की व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचे नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर आहे, तैरनेवाला शहर आहे. आणि की पूर्ण पाण्यामध्येच हे शहर बनलेलं आहे, म्हणून त्याला म्हटलं आहे की हे पूर्ण तरंगणारं शहर आहे. या शहरात एकही मोटार नाही, कारण या शहरात खऱ्या अर्थाने रस्तेच नाही. मोटार म्हणजेच बघा तुम्ही आता प्रत्येक आपल्याला या ठिकाणाहून त्या ठिकाणी प्रवास करायचा असेल तर आपल्याला खूप साऱ्या टॅक्सी, रिक्षा, बस या प्रकारच्या व्हेकल्सचा यूज करावा लागतो, कारण इकडे सगळीकडे रस्ते आहेत. आणि इटली शहरामध्ये व्हेनिस नावाचं जे शहर आहे तिथे एकही रस्ता नाहीये, तर तिथे काय आहे, सगळीकडे पाणीच पाणी आहे. आणि त्या पाण्यातून इकडून तिकडे जर जायचं असेल तर त्यांनी छोट्या छोट्या बोट ठेवलेल्या आहेत, लॉन्चेस ठेवलेले आहेत. म्हणून ते सांगत आहेत की सगळीकडे पाणीच पाणी इथे दिसतं, त्यामुळे इकडून तिकडे जाण्यासाठी नावा दिसत असतात. नाव म्हणजेच बोट, मी तुम्हाला शब्द सांगितलेला आहे. नावा उत्साहात प्रवाशांना घेऊन ये जा करत असतात. व्हेनिसचे रस्ते म्हणजे पाण रस्ते असतात. याची कल्पना नसलेला एक मुनीम एकदा लंडनहून व्हेनिसला विमानाने आला. रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झालेले पाहून त्याने आपल्या मालकाला कार केली. व्हेनिसमध्ये पूर आला आहे, सगळे रस्ते पाण्याने तुडुंब भरले आहेत. परत येऊ की पूर ओसरेपर्यंत वाट पाहू ते कळवा. जिकडे पाहावे तिकडे पाणी आणि पाणीच दिसते. व्हेनिस म्हणजे खऱ्या अर्थाने अफाट जलदर्शन आहे. अशा या व्हेनिसच्या हवेत गारवा असतो. इथल्या वाऱ्यात उत्साह आणि मनात संगीत नाचत असते. तसेच सभोवार पसरलेला पाण्यात तारुण्याची सळसळ दिसते. त्यामुळेच व्हेनिस शहराचे वर्णन शब्दात करताच येत नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुम्हाला हेच सांगायचं आहे की पाणी कोणत्या गोष्टीतून ते शहरामध्ये दिसत आहे. तर त्यांनी एक छोटंसं उदाहरण सांगितलेलं आहे की एकदा मुनीम लंडनहून व्हेनिसला आला. मुनीम म्हणजे तुम्हाला मी समानार्थी शब्दामध्ये शब्द दिला होता. मुनीमचा अर्थ काय आहे, एक मॅनेजर आहे. तो कोणत्या तरी कामासाठी, कंपनीच्या कामासाठी तो लंडनहून व्हेनिसला आला होता. आणि उतरल्यानंतर स्टेशनच्या बाहेर उतरल्यानंतर बघतो तर काय, सगळीकडे पाणीच पाणी दिला त्याला दिसतं. म्हणून तो लगेच फोन करून आपल्या मालकाला सांगतो की यहाँ पर बहुत सारी बाढ़ आ गई है. उसको डर लगता है कि सच में यहाँ पर बहुत सारी बारिश हो गई है और बाढ़ आ गई है, और बाढ़ आने के कारण मैं बाहर अभी नहीं निकल सकता, जब तक बाढ़ का पानी कम नहीं होता है तब तक मैं यहाँ से आऊँ की नहीं आऊँ. मतलब त्याने प्रश्न विचारलाय बाढचा. मराठीमध्ये पूर हा शब्द लिहिलेला आहे बघा. व्हेनिसमध्ये पूर आलेला आहे आणि सगळे रस्ते पाण्याने भरलेले आहेत. ऐसे उसको लगता है यानी कि सच में हम लोग भी अगर उस शहर में जाएंगे तो हमें भी वही लगेगा कि सब जगह पर पानी पानी दिखाई दे, सच में यहाँ पर बहुत सारी बरसात हो गई है, इसके कारण बाढ़ आ गई है कि क्या, ऐसे हमें भी लगेगा, क्योंकि हम लोग जहाँ पर भी रहते हैं वहां पर बहुत सारे रास्ते है, ब्रिज है, उसके बाद ट्रेन के ट्रैक हमें दिखाई देते हैं, हर जगह पर पानी नहीं दिखाई देता है। तो यहाँ पर इस प्रकार से वो मुनीम डर गया और उसने अपने मालक को फोन कर दिया. यानी की ह्या उदाहरणावरून इथे समजत आहे की सगळीकडे पाणी बनवले आहे, पाण्याचे रस्ते आहेत. आणि त्यामुळे एक रस्ता दुसऱ्या रस्त्याला जोडण्यासाठी त्यांनी काय केले आहेत, छोटे छोटे कॅनल बनवले आहेत, ब्रिज बनवले आहेत. आणि त्यामुळेच हे शहर पाण्यावरती तरंगणार आहे, जणू काय असं दिसून येतं. आपल्या भारतामध्ये सुद्धा तुम्ही जर गेलात तिकडे लेह लडाख नावाचे जे सिटी आहे आपल्या भारतामध्ये, इंडियामध्ये, हिमालयाच्या तिकडे आहेत. तिकडे सुद्धा खूप पाणीच पाणी सगळीकडे दिसेल तुम्हाला त्या ठिकाणी गेलात तर. जमीन फार कमी दिसते. काश्मीरमध्ये पण काही भाग असा आहे की त्या ठिकाणी खूप ठिकाणी पाणी दिसतं. आणि त्या पाण्यातून ये-जा करण्यासाठी छोट्या-छोट्या बोटी त्यांनी ठेवलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला व्हेनिस शहरालाच व्हिजिट द्यायची काही गरज नाही. आपल्या इंडियामध्ये सुद्धा छोटी-छोटी अशी शहर आहेत. मात्र व्हेनिस हे खूप मोठं आहे, जगप्रसिद्ध आहे. आणि की एवढं मोठं विश्वामध्ये कुठेच दुसरं शहर नाही. त्यामुळे व्हेनिस शहराला नक्की व्हिजिट तुम्ही दिलात तर तुम्हाला ही माहिती उपयोगी पडेल. आणि व्हेनिस हा अवर्णनीय शहर कसे आहे याबद्दल सुद्धा आपण आता बघणार आहोत. तर या प्रकारचा अगर तुम्ही बघितलात तर पहिल्या आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे की व्हेनिस शहराची माहिती देत असताना व्हेनिस शहर हे अवर्णनीय कशामुळे दिसत आहे, तर ते पाण्याच्या ह्याच्यामुळेच त्यांना अवर्णनीय असे दिसत आहे. जर तुम्ही बघायला गेलात तर ह्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. पहिला आपला झालेला आहे, दुसरा सुद्धा झालेला आहे. प्रश्न क्रमांक 3, एक मिनिट हां. प्रश्न क्रमांक 3, टिप्पा लिखा। इस प्रकार से भी आपको प्रश्न आ सकता है, जैसे कि मुनीम जी फजीती, यानी कि टिप्पणियां लिखने के लिए ये भी टिप्पणियां परीक्षा में आ सकती है. वेनिस रेल्वे स्टेशन वरील दृश्य, ग्रँड कॅनल वरील वातावरण,
तथा इटलीच्या लेखन व्हेनिसमध्ये केलेले वर्णन. हे एक्स्ट्रा क्वेश्चन मी तुम्हाला सांगितले आहे, त्याचा सुद्धा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. यानी की कधी कधी तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन सुद्धा विचारले जाऊ शकतात आणि त्या स्वाध्यायामध्ये जे पाठाच्या खाली नाहीयेत असे सुद्धा प्रश्न येतात, पण मोस्ट ऑफ असे येत नाहीत. तरी सुद्धा तुम्ही असा जर प्रश्न आला तर त्याचा अर्थ तोच असतो. मात्र तुम्हाला प्रश्न वेगळा दिसला की तुम्हाला वाटतं की खरंच या प्रश्नाचं काहीतरी उत्तर वेगळं असावं, पण पाठ छानपैकी वाचलात की या पाठाच्या प्रश्नाचं उत्तर ह्याच्याशी रिलेटेडच तुम्ही इथे लिहू शकता. यानी की त्याचं स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन सुद्धा उत्तर करू शकता. प्रश्न क्रमांक 4 जर तुम्ही बघायला गेलात, व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे. पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या. यानी कि व्हेनिस शहर आहे ते पाण्यातले एकमेव, यानी कि पूरे वर्ल्ड में, पूरे विश्व में एक ही इस प्रकार का सिटी है, एकच अशा प्रकारचं शहर आहे आणि त्या शहराचं वर्णन इथे त्यांनी केलेलं आहे. म्हणजे सत्यता पटवून द्या, यानी कि इस मत से आप सहमत है क्या नहीं, आपको खुद खुद के ओपिनियन के लिए इस प्रकार से प्रश्न आते हैं, यानी कि हर पैराग्राफ के पीछे इस प्रकार से प्रश्न रहते हैं. तो ये भी प्रश्न का उत्तर वैसे ही आपको करना है. ह्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर तुम्हाला लिहित असताना पाठाशी रिलेटेडच उत्तर लिहायचं आहे. तर व्हेनिस हे पाण्यातलेच शहर आहे का? तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहित असताना पाठामध्ये पूर्ण प्रस्तावनाच त्या शहराबद्दल दिलेली आहे. तर तेच तुम्ही लिहिलत तरी स्वतःच्या मनाने उत्तर ह्या प्रश्नाचं उत्तर राईट येऊ शकतं, बरोबर येऊ शकतं. तर व्हेनिस हे पाण्यातले असे जगातले एकमेव अद्भुत शहर आहे. या शहरात एक ही मोटार नहीं, मोटार मतलब व्हीकल्स, रास्ते पर चलने वाली एक भी गाड़ी यहाँ पर दिखाई नहीं देती है. वाहतूक नियंत्रण करनारा पुलिस नहीं, यानी कि आप लोग अगर देखेंगे तो बाहर सारे कितने सारे पुलिस हमारे लिए खड़े रहते हैं ना, दिन रात 24 घंटे, क्योंकि अगर ट्रैफिक पुलिस या अपने जो सिविल पुलिस रहते हैं वो अगर वहां पर नहीं दिखाई देंगे तो क्या करते हैं, बहुत सारे लोग रास्ता तोड़ देते हैं, यानी कि ट्रैफिक सिग्नल तोड़ देते हैं. इस प्रकार से बातें आ जाती है. लेकिन वेनिस नाम का जो शहर है वहां पर अगर देखेंगे आप तो वाहतुक नियंत्रण के लिए जो ट्रैफिक पुलिस रखे जाते हैं वो ट्रैफिक पुलिस वहां पर नहीं दिखाई देते हैं, क्योंकि वहां पर मोस्ट ऑफ लोग कहाँ से ट्रैवल करते हैं, बोट से करते हैं, नाव से करते हैं. ट्रॅफिक लाईट नाहीत आणि रस्ते धक्काबुक्की नाही, असे हे जगातले एकमेव शहर आहे. खरंच हे शहर खूप छान आहे. जर तुम्ही विचार केला तर आपल्याकडे खूप साऱ्या लाईट असतात रस्त्यावरती लावलेल्या, खूप सारे रस्ते छानपैकी बनवावे लागतात आणि की हजारो रुपये त्याच्यावरती खर्च करावे लागते आणि त्याच्यानंतर प्रदूषण खूप सारं होतं, यानी की पोल्युशन. आप लोग अगर देखेंगे हवेमध्ये प्रदूषण खूप सारं कशामुळे होत आहे, या गाड्यांच्या ट्रॅफिकमुळे होत आहे. कारण खूप सारा धूर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला सुद्धा ट्रॅफिकचा सामना करावा लागत असतो. कारण का 10 मिनिटाच्या रस्त्यासाठी कमीत कमी तुम्हाला 15 ते 20 मिनिटं किंवा अर्धा तास तुम्हाला एखाद्या रिक्षामध्ये, एखाद्या बसमध्ये बसावं लागतं. कारण का ट्रॅफिक जाम असतं आणि त्याच्यामुळे त्याचा दुष्परिणाम काय होत असतो, प्रदूषण होत असतं. मात्र व्हेनिस शहरामध्ये ट्रॅफिक जामची समस्या जरा सुद्धा नाही. किती छान वाटतंय तुम्हाला ऐकून सुद्धा. या शहरामध्ये खरंच जाऊन राहावं असं वाटणार नक्कीच. कारण तिथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करायचा आहे, बोटीने, पाण्यातून प्रवास करायचा आहे. कोणतेही कर्कश वाहनांचा आवाज येणार नाही, ट्रॅफिक पोलीस समोर दिसणार नाहीत, मोठ्या मोठ्या लाईट्स दिसणार नाहीत, रस्त्यांमधले खड्डे दिसणार नाहीत. आणखी प्रवास करत असताना निश्चिंतपणे तुम्ही प्रवास करू शकता. कोणताही ऍक्सिडेंट होण्याची तुम्हाला भीती नाही. त्यामुळे त्यांनी सांगितलं आहे की जगातलं हे एकमेव शहर आहे आणि हे शहर बघण्यासाठी प्रत्येक वर्षी टुरिझम आहे ते लाखो तिथे व्हिजिट देत असतात, बघण्यासाठी हे शहर जात असतात. ज्याप्रमाणे मुंबई आपलं शहर आहे, दिल्ली शहर आहे, या ठिकाणी सुद्धा बघा खूप सारे पर्यटक येत असतात, व्हिजिटर येत असतात. कारण का आपल्या शहरांमध्ये काहीतरी वेगळं पण आहे, हिस्टॉरिकल प्लेस आहे, म्हणून ते बघण्यासाठी येत असतात. त्याप्रमाणेच व्हेनिस शहर सुद्धा पाहण्यासाठी लोक तिथे जात असतात. त्याच्यानंतर तुम्ही अजून सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड करू शकता. इथे फक्त कालवे आहेत आणि त्यांना जोडणारे पूल आहेत. कालवा मतलब पानी से बनाया हुआ छोटे-छोटे कैनल बनाए गए हैं और वो कैनल को एक दूसरे को जोड़ने का काम एक छोटे-छोटे ब्रिज ने किया है. आईच्या गळ्यात मुलाने लाडेवापणे प्रेमळ हात टाकावे, तसे हे पूल आहेत. यानी कि आप लोग अगर देखेंगे अपने देश में क्या है, बहुत सारे रास्ते हैं एंड रोड को एक दूसरे छोटे-छोटे रोड क्या किए जाते हैं, कनेक्ट किए जाते हैं. उसी प्रकार से यहाँ पर भी बहुत सारे ब्रिज एक दूसरे से कनेक्टेड किए हैं और उसका चित्र यहाँ पर लेखक ने बता दिया है कि एक माँ जैसे अपने बेटे के हाथ में गला डालकर बैठ जाती है, उसी प्रकार से एक दूसरे को ब्रिज ने टच किया है, ज्वाइन किए हैं, इसलिए यहाँ पर इस प्रकार का उदाहरण दिया है. लहान मोठ्या यांत्रिक नावा हौशी प्रवाशांना तसेच प्रेमात पडलेल्या युगलांना सुसाट वेगाने घेऊन येत जात असतात. येथील हवेत गारवा असतो, वाऱ्यात उत्साह असतो, मनात संगीत असते आणि विशेष म्हणजे सभेवर पसरलेल्या
सभोवर पसरलेल्या पाण्यात तारुण्याचा उत्साह दिसून येतो. त्यामुळेच निळ्या पाण्यावर तरंगणारे हे शहर आहे. आणि की निळे पाणी आणि की स्वच्छ नीला पाणी आणि की आप लोग भी अगर तुम्ही सुद्धा जर बाहेर फिरायला गेलात तर अरबी समुद्राचं पाणी सुद्धा खूप स्वच्छ आहे. पण ते कुठे आहे? काही ठिकाणी आहे. जर तुम्ही मुंबईमध्ये बघायला गेलात तर आपल्याला जास्त करून ते काळ्या कलरचं पाणी दिसतं. मात्र अरबी समुद्रापासून ज्या ठिकाणी गावं नाहीयेत किंवा शहर नाहीयेत, लोकवस्ती ज्या ठिकाणी राहत नाही, त्या ठिकाणी जर पाणी तुम्ही बघायला गेलात तर हेच अरबी समुद्राचं पाणी एकदम निळशार, स्वच्छ पाणी तुम्हाला दिसून येतं. त्याप्रमाणेच यांनी सांगितलं आहे, की हे पाणी सुद्धा कसं आहे, स्वच्छ आहे आणि या पाण्यातून फिरण्यासाठी खूप सारे प्रवासी येत असतात, टूरिज्म येत असतात, प्रेमी युगल यानी कि नई-नई शादीशुदा लोग भी वहाँ पर घूमने के लिए जाते हैं, यानी कि किसी न किसी हिल स्टेशन पर लोग जाते हैं, तो वेनिस नाम की सिटी में भी बहुत सारे लोग वहाँ पर जाते हैं। इस प्रकार से इस प्रश्न का उत्तर हमें यहाँ पर करना है। नेक्स्ट क्वेश्चन है 5 नंबर का। यहाँ पर देखिए ये लास्ट क्वेश्चन है 5 नंबर का, यानी कि इस पार्ट में आपको केवल 5 क्वेश्चन याद करने हैं 6 नंबर के लिए। और ये हर प्रश्न का उत्तर आपको कम से कम 80 शब्दों में लिखना है, यानी कि कम से कम 15 से 16 लाइन में एक प्रश्न का उत्तर आपको लिखना है, तभी आपको इसके 3 नंबर मिलेंगे। और यही प्रश्न आपको बाय हार्ट करके परीक्षा में देने हैं और आंख बंद करके ये प्रश्नों के उत्तर लिखने हैं, क्योंकि इसमें कुछ भी अलग होने वाला नहीं है, यही प्रश्न आने वाले हैं। जैसे कि आप लोग अगर पैराग्राफ देखेंगे तो पैराग्राफ में क्या हो जाता है, बहुत सारे आगे पीछे प्रश्न आ जाते हैं और आपको उससे उत्तर लिखने के लिए आपको दिमाग चलाना पड़ता है। लेकिन ये बाय हार्ट करके जाना है, याद करके जाना है, तो एकदम आसान काम है। एक बार आप लोग प्रश्नों का उत्तर पढ़ोगे, दूसरी बार घर में बैठकर अगर प्रैक्टिस करोगे तो इन प्रश्नों के उत्तर आप आसानी से लिख सकते हैं। तो 5वा प्रश्न आहे, तुम्ही पाहिलेल्या तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दात करा। यानी कि तुम्ही पाहिलेले, यानी कि जिस प्रकार से वेनिस नाम का शहर दिया है, उसी प्रकार से आपने अगर जो भी सिटी का विजिट की है, यानी कि कोणतेही शहर तुम्ही जर बघायला गेलात असाल, त्या शहराबद्दल तुम्हाला इथे माहिती सांगायची आहे। हा प्रश्न मुळीच पाठाशी रिलेटेड नाहीये, आणि की ह्याच पाठामधलं तुम्हाला लिहायचं असं काही नाही। तुम्ही दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी फिरायला गेलेला आहेत अशी कल्पना करायची, आणि मोस्ट ऑफ सभी लोग जाते ही जाते हैं घूमने के लिए। तर तिथे गेल्यानंतर तुम्ही कोणतं प्रेक्षणीय स्थळ पाहिलं आहे, कोणतं हिल स्टेशन पाहिलं आहे, त्या स्टेशन बद्दल तुम्हाला माहिती सांगायची आहे। स्थळ म्हणजे कोणतं प्लेस, कोणतं शहर, कोणतं गाव तुम्ही व्हिजिट केलेलं आहे, वर्णन त्याबद्दल तुम्हाला तुमच्या शब्दात करायचं आहे, आणि की तुमच्या ह्याच्यामध्ये सेंटेन्समध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। जर तुम्ही बघायला गेलात तर या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना ऑलरेडी इथे लेखकाने उत्तर यानी की अशा टाईपचं प्रश्नाचं उत्तर लिहिलेलं आहे, की मागच्या रविवारी माझ्या ताईच्या सासूरवाडीला जाण्याचा योग आला। यानी कि उन्होंने काल्पनिक उत्तर यहाँ पर लिखा है। कोकणातील दापोली तालुक्यातील आंबवली हे तिचे सासर, डोंगराच्या कुशीत वसलेल्या निसर्ग सौंदर्याने नटलेले छोटेसे टुमदार खेडेगाव, गावाच्या तिन्ही बाजूनी आंबा, नारळ यांच्या गर्द बागा आणि हिरवीगार शेत आहेत, तर चौथ्या बाजूने खळखळ आवाज करत वाहणारी काळू नदी साऱ्या गावकऱ्यांसाठी वरदानी आहे। पहाटे पक्ष्यांचा किलबिलाटांची जागा घेऊन मी बाहेर पडलो। आणि ह्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना त्यांनी प्रस्तावनेमध्ये छोटंसं उत्तर सांगितलं आहे, की मी कोठे गेलो होतो, इथून त्यांनी स्टार्ट केलं आहे, की मागच्या रविवारी यानी की अगले संडे में मी माझ्या बहिणीच्या सासूरवाडीला गया था, यानी कि उसके ससुराल गया था। तिथे गेल्यानंतर आणि की मग त्यांनी त्या शहराचं नाव सांगितलं आहे, की दापोली नावाचं शहर आहे, आणि त्या शहरामध्ये आंबिवली नावाचं एक छोटंसं गाव आहे, आणि ते गाव डोंगरामध्ये आहे, यानी कि डोंगर की कुशी में, यानी कि छोटे-छोटे से खेडेगांव अगर आप देखेंगे तो वहाँ पर आपको भी शहर से दूर अगर आपको पूछा गया आपको कहाँ घूमने जाना है, तो आप बिल्कुल किसी सिटी का नाम नहीं लोगे। गावाचंच तुम्ही नाव घ्याल, कारण का गावामध्ये लोकं कशी राहतात, गाव कसं आहे हे पाहण्यासाठी शहरातील लोकांना फार आवडतं। आणि त्याचप्रमाणे इथे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे, की टुमदार खेडेगाव आहे, आणि त्या खेडेगावामध्ये हिरवीगार शेतं आहेत, आणि त्या शेतांमध्ये गावकरी तिथे जात असतात, आणि त्या गावकऱ्यांना पहाटेचा किलबिलाट पक्ष्यांचा त्यांनी पाहिलेला आहे। आणि ती काळू नावाची नदी आहे, तिथे नदी सुद्धा ती वाहत असते, आणि त्या नदीच्या साईडला खूप सारी झाडे आहेत, आणि त्या झाडांवरती पक्षी आहेत। त्या निसर्ग सौंदर्याने मी मोहूनच गेलो। सर्वत्र धुके पसरलेले होते। डोंगराच्या पलीकडे सूर्य हळूहळू वर येत होता। आकाश सोनेरी रंगाने रंगून गेले होते। यानी की त्यांनी सांगितलं आहे, की त्या निसर्ग सौंदर्यामध्ये मी मोहूनच गेलो होतो। सर्वत्र धुके पसरलेले होते, आणि धुके मतलब क्या, क्लाउड्स यानी कि फॉग, सॉरी क्लाउड्स नहीं, फॉग आएगा हमसे।
कहेंगे. तो ये सारा यानी की विंटर सीजन असतो त्यावेळेस आपल्याला रस्त्यावरती अशा प्रकारचं धुकं दिसून येतं आणि त्या ठिकाणी डोंगराच्या पलीकडे यानी कि सूरज की किरणें जब आ जाती है तो गाव में वो नजारा कुछ अलग ही दिखाई देता है आणि त्या आकाशात सोनेरी रंगामध्ये मी रंगून गेलो आणि खूप साऱ्या मला कल्पना आल्या. मला हे सर्व बघून आनंद झाला आणि शहरातील सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलात वाढलेल्या माझ्यासारख्या मुलाला त्या सौंदर्याचा हेवा वाटू लागला. या प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता. तुम्ही तुमच्या शब्दामध्ये आहे तसंच हे सुद्धा स्क्रीनशॉट घेऊन उत्तर परीक्षेमध्ये लिहिलात तरी तुमचं राईट येईल आणि तुमच्या मनाने सुद्धा तुम्ही लिहिलात तर अजून बेटर आहे. 3 पैकी 3 नंबर तुम्हाला बिलकुल मिळू शकतात. मात्र तुम्ही त्याप्रमाणे लिहिलं पाहिजे. जर तुम्हाला मुंबईमध्ये तुम्ही राहत असाल आणि एखाद्या दिवशी छोटीशी तुम्ही पिकनिक केली, जर तुम्ही बघायला गेलात तर अर्नाळा बीच आहे. त्या अर्नाळा बीचवर तुम्ही जाऊ शकता. अर्नाळा किल्ला आहे तिकडे जाऊ शकता. त्याप्रमाणे अलिबाग आहे. अलिबागला तुम्ही फिरू शकता. आणि की खूप सारी मुंबईच्या जवळ सुद्धा अशी छोटी-छोटी गावं आहेत. त्या ठिकाणी जर तुम्ही व्हिजिट केली तर नक्कीच तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी अनुभवता येतील आणि ते एक तुमचं प्रेक्षणीय स्थळ म्हणून पाहू शकता. आरे नावाचं एक हे आहे. आरे कॉलनी म्हणून आहे किंवा आरे गार्डन आहे, नॅशनल पार्क आहे. अशा प्रकारच्या विस्तीर्ण यानी की निसर्गाशी रिलेटेड काही भाग मुंबईमध्ये सुद्धा तुम्हाला पाहू शकता आणि त्याप्रकारे तुम्ही जर बघायला गेलात असाल तर तुम्ही नक्की त्याचं वर्णन इथे केलात तर त्यासुद्धा प्रश्नाचं उत्तर बरोबर येऊ शकतं. असं काही नाही की ह्याच प्रश्नाचं उत्तर तुम्ही हेच लिहिलं पाहिजे. अशा प्रकारे ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या 5च केवळ प्रश्न दिलेले आहेत आणि 5च्या 5 प्रश्न आज आपण बघितलेले आहेत. नक्कीच मला वाटतं की तुम्हाला ह्या 5ही प्रश्नांचा अर्थ समजला असेल आणि तुम्ही ह्या 5ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर हे 5 प्रश्न आज आपण केलेले आहेत आणि त्याच्यानंतरचा हा एक प्रश्न येत आहे की यानी की खालील वाक्यांचे वाचावं अभ्यासा यानी कि आवडले का तुला हे पुस्तक? यहाँ पर इन्होंने भाषा अभ्यास में विराम चिन्ह दिया है. अगर आप लोग देखेंगे यानी की विराम चिन्ह हा एक ग्रामर मधला एक टॉपिक आहे आणि त्या विराम चिन्हामध्ये जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला 8 ते 9 विराम चिन्ह दिलेले आहेत आणि त्या विराम चिन्ह तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये असा येऊ शकतो किंवा विराम चिन्ह दिलेले असतील त्यांची नावं लिहायची असतील. तर खालील वाक्य वाचावं अभ्यासा म्हणजे तुम्हाला ही वाक्य वाचायचं आहे आणि या वाक्यामध्ये कोणतं विरामचिन्ह तुम्ही देऊ शकता तर त्याबद्दल तुम्हाला इथे उत्तर करायचं आहे. तर उत्तर करत असताना जर तुम्ही बघायला गेलात तर विरामचिन्हांचं जर हिंदी, मराठी मध्ये दोन्ही प्रकारची विरामचिन्ह तुम्हाला दिलेली आहेत आणि त्या विरामचिन्हांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक्झॅक्टली वाक्य वाचून कोणते विरामचिन्ह येऊ शकतं त्या प्रकारचं तुम्हाला विरामचिन्ह इथे लिहायचं आहे. विरामचिन्ह जर बघायला गेलात तर पहिलं विरामचिन्ह येतं स्वल्पविराम, पूर्णविराम, अपूर्णविराम, उद्गार चिन्ह है ना, प्रश्नचिन्ह अशा प्रकारची 8-9 विरामचिन्ह आहेत आणि त्या विरामचिन्हामधलं कोणतं सेंटेन्स वाचल्यानंतर कोणतं विरामचिन्ह येऊ शकतं हे तुम्ही सांगू शकता. तुम्हाला ह्याच्यानंतरचा ग्रामर सेशनचा सुद्धा मला एक टॉपिक दिलेला आहे. त्या टॉपिकमध्ये तुम्हाला विस्तारित रूपमध्ये ग्रामर ॲक्चुअली 9वीला कोणतं आहे ते मी तुम्हाला ग्रामर सांगणार आहे कारण तो फुल टॉपिक मला ग्रामर सेशनबद्दल दिलेला आहे. त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच विरामचिन्हांची नावं, त्यांचा सिम्बॉल कोणता आहे त्याची मी स्क्रीन दाखवेन. आज काही मी ती तयारी केली नाहीये, परंतु नेक्स्ट लेक्चरमध्ये नक्कीच दाखवेन. कारण पूर्ण ग्रामर कोणतं परीक्षेमध्ये येणार आहे. तुम्ही जर बघायला गेलात तर तुम्हाला हिंदीमध्ये कारण तुमची ती फर्स्ट लँग्वेज आहे, त्यामुळे ग्रामर खूप सारं दिलेलं आहे हिंदीमध्ये. मात्र मराठीमध्ये एवढं सारं ग्रामर तुम्हाला दिलेलं नाहीये. फक्त विरामचिन्ह आहे, अव्यय ओळखा किंवा समास ओळखा, समानार्थी, विरुद्धार्थी, लिंग, वाक्प्रचार एवढाच तुम्हाला ग्रामरमध्ये टॉपिक दिले आहे. सामान्य रूपचा एक टॉपिक त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. अशा प्रकारचे जास्तीत जास्त तुम्हाला टॉपिक दिलेले नाहीत. तर तुम्हाला मी विस्तारित रूपमध्ये ग्रामरचा ज्यावेळेस माझा लेक्चर असेल त्यावेळेस तुम्ही नक्की जॉईन व्हा. मग तुम्हाला मी नक्की सांगेन त्यावेळेस कोणते आहेत ते विरामचिन्ह. जर आता तुम्हाला प्रश्न दिलेला असेल, तुमचा नक्कीच हा झालेला असेल प्रश्न, तर पहिलेच जर वाक्य बघितलं तर त्या वाक्य कसं दिलंय बघा, आवडले का तुला हे पुस्तक? यानी की ह्याच्यामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून तुम्ही इथे काय केलं पाहिजे, क्वेश्चन मार्क दिला पाहिजे. म्हणून सरळ या पहिल्या ब्रॅकेटमध्ये जिथे विरामचिन्ह लिहिलंय आणि खाली नावे लिहा असं लिहिलंय. विराम चिन्हामध्ये क्वेश्चन मार्क तुम्ही तो सिम्बॉल काढायचा आहे आणि नावेमध्ये काय लिहिलं पाहिजे, प्रश्नचिन्ह. एवढंच तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर करायचं आहे. दुसरं सेंटेन्स मध्ये दुसऱ्या ठिकाणी विरामचिन्ह कोणतं येणार ते लिहायचं आहे. हो, जेवणानंतरची सर्व गोष्टी वाचणार आहे, जया म्हणाली. यानी कि इस प्रकार से यहाँ पर
प्रश्न दिया है, तो यहाँ पर अगर आप देखेंगे तो हो जेवणानंतर यानी कि वहां पर क्या आ जाएगा, पूर्ण विराम आएगा, यानी कि हो म्हटले होने के बाद आप क्या करेंगे, स्वल्प विराम देंगे. जेवणानंतर सर्व गोष्टी वाचणार आहे जया म्हणाली, यानी कि पूरे सेंटेंस को आपको क्या करना पड़ेगा, दुहेरी अवतरण चिन्ह यानी कि डबल एक्सक्लेमेटरी मार्क जो रहता है, दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह आपने सुना होगा, ते दुहेरी अवतरण चिन्ह तुम्हाला द्यायचं आहे आणि म्हणालीच्या नंतर पूर्ण फुल स्टॉप द्यायचा आहे. म्हणजे इथे कमीत कमी 3 विराम चिन्ह येणार आहेत. हो म्हटल्यानंतर स्वल्प विराम, हो यानी कि हो के बाद वो रुक गई है, हो जेवणानंतरची सर्व गोष्ट वाचणार आहे के बाद आपको क्या करना पड़ेगा, फुल स्टॉप देना पड़ेगा. जया म्हणाली, इसके बाद वो डबल इन्वर्टेड कॉमा जो रहता है, एक्सक्लेमेटरी मार्क रहता है, वो पूरा कंप्लीट करना है आपको. हाँ, इसके बाद अगर आप देखेंगे तो तीसरे सेंटेंस में दिया है, वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली, तुला ठाऊक आहे का, यानी कि यहाँ पर अगर आप देखेंगे तो वडील म्हणाले, म्हणाले के बाद रुक गया है सेंटेंस, वडील म्हणाले के बाद स्वल्प विराम दोगे. उसके बाद वाक्य क्या है, ज्ञानेश्वरी कुणी लिहिली, तुला ठाऊक आहे का, यानी कि फिर क्वेश्चन मार्क आएगा. इस प्रकार से आपको यहाँ पर क्वेश्चन मार्क लगा देना है. ज्ञानेश्वरी कुणी लिहिली, तुला ठाऊक आहे का, का के बाद आप क्या करोगे, क्वेश्चन मार्क लगाओगे और फिर से दुहेरी अवतरण चिन्ह भी पूरे सेंटेंस को आपको लगा देना है. एक्सक्लेमेटरी मार्क चिन्ह कैसे लगाए जाते हैं, दुहेरी अवतरण चिन्ह कैसे लगाया जाता है, मोस्ट ऑफ आपको पता रहेगा ही रहेगा. यानी कि ज्या ठिकाणी हर्ष, आश्चर्य, क्रोध ह्या प्रकारचे शब्द येतात, त्या ठिकाणी आपल्याला थांबून उद्गारार्थी चिन्ह दिले जातं. ज्या ठिकाणी का, केव्हा, कुठे अशा प्रकारचे प्रश्नार्थक शब्द विचारले जातात, त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चन मार्क द्यायचा आहे, प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. आणि अशा प्रकारे 7-8 प्रश्नचिन्ह किंवा यानी की एकाच वाक्यामध्ये 2-3 विराम चिन्ह येत असतात. तुम्ही काय करता, एक वाक्य लिहिता, फक्त फुल स्टॉप देता, दुसरं वाक्य लिहिता, क्वेश्चन मार्क देता. असं न करता ह्या सर्व चिन्हांचा छानपैकी अभ्यास करा. 2 मार्कासाठी हा 80 मार्काच्या पेपरमध्ये क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहजमध्ये करता येईल, कारण हा 9वी-10वी दोन्ही वर्षासाठी हा प्रश्न आहे. जर तुम्हाला ह्या वर्षी तुमचा बेस जर छान झाला, ग्रामर तुम्हाला ह्या वर्षी छानपैकी कळालं, तर पुढच्या वर्षी तुम्हाला जराही प्रश्न येणार नाही, कारण हेच ग्रामर पुढच्या वर्षी 10वीला सुद्धा आहे. जरा सुद्धा पोर्शन मध्ये चेंज नाही. ग्रामर कधीही चेंज होत नाही. तुम्ही लहानपणी 5वी मध्ये असताना पार्ट ऑफ स्पीचचे प्रकार शिकलात असाल, नाव, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, ते तुम्हाला 10वी मध्ये सुद्धा आहे. म्हणजेच काय आहे, ग्रामर हे चेंज होत नाही, तर त्याच्यामध्ये काय होतं, रूप फक्त त्याचं बदललं जातं, त्याचे प्रकार येऊ शकतात आणि त्याचं विस्तारित रूप तुम्हाला पुढे करायचं आहे. मतलब बेस कधीही चेंज होत नाही. त्यामुळे ग्रामर तुम्ही ह्या वर्षी नक्कीच छानपैकी केलात, तर तुम्हाला ह्या प्रश्नांची उत्तरं छानपैकी लिहू शकता. या ठिकाणी भाषा अभ्यासमध्ये विरामचिन्ह दिले आहेत. प्रत्येक लेसन मध्ये असा स्वाध्याय दिलेला आहे आणि भाषा अभ्यास दिलेला आहे. तर प्रश्नांची उत्तरं तुम्ही जरूर करत जा. स्वाध्याय तर तुम्हाला करायचंच आहे. स्थूल पाठावरचा स्वाध्याय जसाच्या तसा करायचा आहे आणि तेच प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहेत. मी आशा करते की तुम्हाला ह्या 6च्या 6 मार्क्स तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की मिळतील फर्स्ट सेमिस्टरमध्ये. कारण फर्स्ट सेमिस्टरमध्ये 2च स्थूल पाठ आहेत, 2च पूरक पाठ आहेत आणि ते पाठ जर तुम्ही छानपैकी केलात तर नक्कीच या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला येऊ शकतात. एक्सप्लेन केलेलं आहे असं मला वाटतं आणि ह्या प्रश्नांची उत्तरं नक्कीच तुम्हाला येतील असं मला वाटतंय.